नमस्कार. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 186 ते 194. ब्रह्मवाक्याची फळे तेथ रस भरलेली अर्थपूर्ण अभिप्रायाचा दरवळ सुगंधित कृष्णरूप वृक्षाची वचन फळे कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुन कानांच्या झोळीमध्ये विसावली अलगद. वाक्यफळे ती जणू बनली तत्वज्ञानांच्या सिद्धांतांनी ब्रह्मरस समुद्रात बुडविली परमानंदी घोळलेली. फळे ती उत्तम अतिशुद्ध ज्ञानाचे डोहाळे अर्जुनास मग लागे तो घेऊ घोट आश्चर्यरूपी अमृताचे. सुख संपत्तीचा त्या होता लाभ स्वर्गास दाखवे तो वेडावून अर्जुनाच्या त्या हृदयात गुदगुल्या मग होतात. फळे ती रसाळ सुंदर बाह्यरूप सुखवी अर्जुनास रसास्वादाची इच्छा तीव्र होतसे आता झरझर. अनुमानाच्या तळहातावर वाक्यफळे ती घेऊन अनुभवमुखी घालण्यास अर्जुन झाला उत्सुक. विचाराच्या मुखातून फळे मग ती मावेनात हे तुझ्या हातांनी फुटेनात चाखेना मग ती अर्जुन. बोले मग अर्जुनास होवोनी आश्चर्यचकित फळे ही प्रतिबिंबे केवळ जळातल्या तारकांची. मग होई अचंबित कशी झाली ही फसगत अक्षरे ही साधी सरळ कळली मजला नाहीत. अर्जुन किंचितसा क्षणभर मागे होता आणि शब्दरूपी कुपी ही भगवान श्रीकृष्ण त्याच्यासमोर धरत होते. त्या ठिकाणी ब्रह्मवाक्याची फळं जी अत्यंत अर्थपूर्ण
असा रस भरलेली होती आणि त्याला अभिप्रायाचा, विविध रूपकांचा, दाखल्यांचा सुगंधित दरवळही होता. कृष्णरूप वृक्षाची ही वचनफळे, म्हणजे साक्षात कृष्णाच्या मुखातून आलेली ही अक्षरे, ही कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानाच्या झोळीमध्ये अलगद विसावत होती. वाक्यफळे ती अशी काही होती की तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतांनी ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवलेली आणि नुसतीच नाही तर परमानंदात घोळलेली होती. ती फळं अत्यंत उत्तम आणि शुद्ध अशी होती आणि अर्जुनालाही ज्ञानाचे डोहाळे लागले होते. मग काय, त्या आश्चर्यरूपी अमृताचे अर्जुन हळूहळू घोट घ्यायला लागतो. सुखसंपत्तीचा लाभ झाला की अर्जुन जणू काही स्वर्गाला वेडावून दाखवतो आणि अर्जुनाच्या हृदयामध्ये गुदगुल्या व्हायला लागतात. ती रसाळ आणि सुंदर अशी फळं, त्याचं बाह्यरूपसुद्धा इतकं सुखकारक असतं की अर्जुनाला सहजच त्याचा रस चाखायची तीव्र इच्छा निर्माण होते. अनुमानाच्या तळहातावरती ती वाक्यफळं घेऊन तो अनुभवाच्या मुखी घालण्यासाठी उत्सुक झालेला असतो. तो ती प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द अनुभवात आणायचा प्रयत्न करायला लागतो. विचाराच्या मुखातून ती फळं मावेनाशी होतात. जेव्हा अर्जुन हा प्रयत्न करतो तेव्हा ती फळं त्याच्या विचाररूपी मुखामध्ये मावतच नाहीत आणि त्याच्या हेतूच्या दातांनी ती फुटतही नाहीत. आणि मग अर्जुन ती फळं कशी चाखायची याचा विचार करायला लागतो. आणि मग आश्चर्यचकित होऊन अर्जुन म्हणतो, अरे ही फळं म्हणजे केवळ प्रतिबिंब आहेत, जणू काही जळातल्या तारकांची पाण्यात पडलेली प्रतिबिंब, ती का कधी खरी असतात? आणि मग आश्चर्याने अर्जुन म्हणतो, अशी कशी बरं माझी फसगत झाली? ही साधी सरळ अक्षरं मला कळली नाहीत ती. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 186 ते 194. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 195 ते 202. वाक्येही नाहीत केवळ आकाशाच्या घड्या आहेत, मती जाहली कुंठित तरी लागेना थांग. अशी कशी ही वाक्य कळावयाची आहे का गोष्ट? अर्जुन होऊन विचाराधीन भगवंताकडे पाहे मग आणि बोले देवास, पदे जी असती सात, कधी न केली ती श्रवण, असती आश्चर्यकारक. सात वाक्यातील ही प्रमेय, लक्ष देऊनी करता श्रवण, उलगडतील ती सहज, वाटले होते ऐसे. परी तुके नसे हे सहज, पाहिला हा अक्षर समुदाय, आश्चर्यचकित या जीवास, जाहले नवल. कानांच्या या झरोक्यातून शब्द किरण करता प्रवेश,
तोच माझे अवधान, आश्चर्याने झाले चकित. अर्थ जाणण्या मी उत्सुक, किती ते सांगण्याचा वेळ. असे वाटते तो वाया जाईल, विना विलंब करावे निरूपण. भगवंत आधी बोलले काय, तसेच पुढे सांगतील काय. करुणी याचा विचार, इच्छा बोलतो अर्जुन. असा आश्चर्यचकित झालेला अर्जुन भगवंतांना म्हणतो, अहो, ही केवळ वाक्य नाहीत, तर जणू काही ह्या आकाशाच्या घड्या आहेत. त्यामुळे माझी मती कुंठित झाली आहे आणि मला कशाचाच थांग लागत नाही आहे. अशी कशी ही वाक्य? अशी कळायला काही साधी आणि सरळ आहेत? अर्जुन विचाराधीन होतो आणि भगवंतांकडे पाहून म्हणतो, जी जी 7 पदं आहेत, जी ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि प्रयाणकाळी अशी असणारी जी 7 पदं आहेत, जी आत्तापर्यंत मी कधीच श्रवण केली नव्हती, ती अत्यंत आश्चर्यकारक अशी आहेत. ह्या 7 वाक्यातली ही प्रमेय लक्ष देऊन नीट ऐकली तर अगदी सहज समजतील असं वाटलं होतं. पण हे इतकं सहज आणि सोपं नाही आहे हे लक्षात आलं. अहो भगवान, हा अक्षरांचा समुदाय मी पाहिला आणि हा जीव अत्यंत आश्चर्यकारक आणि अचंबित झालेला आहे. कानांच्या या झरोक्यातून शब्दांचे किरण जेव्हा आतमध्ये शिरले, तेव्हाच माझं अवधान आश्चर्यचकित झालं होतं. अर्थ जाणण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. किती उत्सुक आहे हे सांगण्याचा वेळसुद्धा वाया जाईल असं मला वाटतंय. तेव्हा अहो भगवान, अजिबात विलंब न करता आपण इथून पुढे निरूपण करावं. भगवंत आधी काय बोलले आणि पुढे काय सांगणार आहेत ह्याचाच विचार अर्जुनाच्या मनामध्ये होता आणि अजून पुढचं ऐकण्याची इच्छा अर्जुन श्रीकृष्णाला व्यक्त करत होता. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 195 ते 202. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 203 ते 210. चतुराईने विचारी प्रश्न, न करता मर्यादा उल्लंघन. एरवी तो कृष्णाच्या समीप, आलिंगनही देईल. श्री गुरुला करायचे प्रश्न, ठेवावे तेव्हा त्याचे ध्यान. जाणतो हे सारे अर्जुन, पूर्णपणे. अर्जुनाचे हे प्रश्न आणि भगवंताचे उत्तर, संजयास आवडले बहुत. सांगेल तो ते रंगवून, सुलभ मराठीत सांगेन. निरूपणाकडे द्यावे लक्ष, कानाने ऐकण्या आधीच. दृष्टीचा होतसे उपयोग,
बुद्धीची करुणी रसना, शब्दार्थ तो न चाखता, शोभेनेच अक्षरांच्या, इंद्रिये पावती समाधाना. मालतीच्या कळ्यांचा सुगंध, नासिकेस वाटला उत्तम, पण वर असती जे नेत्र, त्यासही मिळे आनंद. मराठी ही अशी सुंदर, इंद्रिये करतील राज्य, जातील सिद्धांतांच्या गावास, तयारीने. इतुके सुंदर वर्णन, शब्दांच्याही पलीकडील, करेन ऐसे निरूपण, बोले निवृत्तीचा ज्ञानदेव. यानंतर ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात, अर्जुन अत्यंत चतुराईने हे प्रश्न विचारतो, अजिबात मर्यादेचं उल्लंघन न करता. एरवी तसं पाहायला गेलं तर अर्जुन कृष्णाच्या इतक्या समीप आहे की अगदी त्याला मिठीसुद्धा मारेल. पण जेव्हा श्री गुरुला प्रश्न करायचे तेव्हा त्याचं ध्यान ठेवायला हवं हे अर्जुन पूर्णपणे समजू नये. अर्जुनाचे हे प्रश्न आणि त्यावर भगवंतांनी दिलेलं उत्तर, जे संजयालाही खूप आवडलंय, ते तो रंगवून सांगेल. आणि तेच सारं मी आपणाला सुलभ मराठीमध्ये सांगेन. तेव्हा आपण निरूपणाकडे लक्ष द्यावं. कानाने ऐकायच्या आधीच दृष्टीचाही उपयोग करावा. बुद्धीची जिव्हा करून ते शब्द आणि त्यांचा अर्थ न चाखता ती शोभा अक्षरांच्या माध्यमातून नेत्रांनाही सुखकारक होईल आणि सर्व इंद्रिय समाधान पावतील असं पाहावं. अहो, मालतीच्या कळ्यांचा सुगंध नासिकेला उत्तम वाटतो, पण नाकाच्या वरती जे नेत्र असतात त्यांनाही त्यावेळेला आनंद मिळत असतो. तर आपली ही मराठी अशी सुंदर आहे की सगळी इंद्रिय राज्य करतील आणि त्या मराठीच्या माध्यमातून सिद्धांतांच्या गावाला पूर्ण तयारीने जातील. इतकं सुंदर वर्णन, जे शब्दांच्याही पलीकडचं असं निरूपण मी तुमच्यासाठी करीन. निवृत्तीचे ज्ञानदेव श्रोत्यांना असं सांगतात. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 203 ते 210, अध्याय क्रमांक 7 संपूर्ण. धन्यवाद.